मित्रांनो समोरच बघतोय साईगाव वालिवलीचा आपला हा सुंदर देखील आहे आणि सुंदरचे मालक आहेत. दादा नमस्कार. नमस्कार सूरज दादा. दादा नाव सांगा ना तुमचं. माझं नाव प्रदीप भोपी आणि आमची गाडी जय भोजेश्वर प्रसन्न प्रदीप पंडित भोपी साईगाव या नावाने पळते. दादा काय सांगाल, आज आले आले एक नाव दिलेला आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळानंतर नाव फिरला आणि बटर सोबत एक चांगली लढत झाली आणि त्याच्यामध्ये एक चांगला अंतरामध्ये आपला गुलाल झाला. आजच्या गुलालाबद्दल काय बोलाल? आजचा गुलाला चांगला आला, गाडीला देखील चांगला स्पीड लागलेला ना, गाडी 100% माहिती पूर्ण झाली. दादा गाडीकडे बघता काय वाटतं, कारण का मथुरची आणि सुंदरची गाडी एकदम टॉप स्पीडला पळत आणि खरोखर म्हणजे जिथे जाईल तिथे त्या मैदानामध्ये गुलाल भेटतं, काय सांगाल? गुलाल भेटत ती बैलांची जिद्द असते, नियोजन थोडं नियोजन तसं ठेवायला लागतो आणि बैल पळतात तर गुलाला 100% होतो. दादा एक वेळा गुलाल पडला त्याच्यानंतर सगळ्यांना वाटला कुठून कुठेतरी हा पैरा तुटून जाईल का काय, पण तुम्ही काय सांगाल? नाही, दादांचा आमच्यावरती पूर्णपणे विश्वास होता, सुंदरवरती तेवढा विश्वास होता, म्हणून आमची गाडी जुळली आणि आम्ही गुलाल पडल्यानंतर उसाटण्याच्या मैदानातच गुलाल प्राप्त केला. बरोबर आहे. दादा गाडी पडल्याच्या नंतर म्हणजे प्रत्येकाला एक आशा निराशा पण होते. त्याच्यानंतर तुम्ही जिद्द सोडली नाही आणि पुन्हा तीच जोडी एकत्र आणून परत पळून त्या याच मैदानामध्ये गुलाल केला, काय सांगाल? पूर्ण म्हणजे दादांना दोन्ही नंदींवरती भरपूर असा विश्वास होता आणि दादांनी ती जोडी पुन्हा एकत्र केली आणि आम्ही गुलाला प्राप्त झालो आणि गाडी देखील खूप चांगली पळालेली. बरोबर. दादा गाडीला स्पीड चांगलं लागतं, मग तुमचं काय म्हणणं आहे याच्यानंतर, म्हणजे कधी गाडी जरी पडली तरी पण ही गाडी आपल्याला एकत्र पुन्हा पळताना बघायला भेटेल का? हो नक्कीच, गाडी पुन्हा देखील पळताना भेटेल, पण मध्ये एक दोन थोडे नियोजन वेगळे असेल, कारण की दुसऱ्यांना शब्द दिलेला आहे, त्यामुळे आम्ही गाडी दुसऱ्या पहिल्याच एक दोन मैदान म्हणजे दुसऱ्या एखाद्या बरोबर. प्रत्येकाला म्हणजे पैरे पण द्यायला लागतात. बैलगाडा क्षेत्र असं आहे की प्रत्येक म्हणजे संबंध वगैरे जोपासायला लागतात. तसंच तुम्ही बघायला गेलं तर सुंदर चांगल्या चांगल्या पैऱ्यांमध्ये पळवता आणि बरेचशा नंदीनं पैरे पण देता, काय सांगाल? बैल हा चांगला बोलतो, सर्वांचे पाहुणे येतात, सर्वांचा देखील हक्क म्हणजे एक हक्क त्यांना सुद्धा सुंदरमध्ये पळण्याची इच्छा असते, त्यांना दिला पाहिजे बैल, त्यामुळे आम्ही पैरे करत असतो, म्हणजे दुसऱ्या पैऱ्यांचा देखील बैल पालताना दिसतो. बरोबर. दादा पण मथुर मध्ये पळाल्याच्या नंतर एक वेगळीच क्रेज बघायला भेटते, काय सांगाल मथुर आणि सुंदरच्या जोडीबद्दल आणि या प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल काय सांगाल? जी गाडी पळते आमची ती एकदम जोरात पळते आणि सुट्टीपासूनच अंतर टाकून येते, जरी सुट्टीला मागे राहिली तरी सुतावरती अंतर कव्हर करून चांगला असं गुलाल प्राप्त करते आणि सध्या तरी म्हणजे जास्ती करून मथुर आणि सुंदरच पळताना दिसतोय, कारण की गाडी चांगली पळते ना, गाडीला स्पीड चांगला लागला. बरोबर. मथुर बद्दल काय बोलाल, कारण का बघा आता मालकासाठी पळणारा नंदी तसा आपला सुंदर पण मालकासाठी एकदम जोराम पळता आणि टॉप स्पीड लावताना बघायला भेटतं, काय सांगाल? गाडी आमची चांगलीच पळते, मथुर बद्दल जेवढं बोलायचं तेवढं कमीच आहे, कारण की तो आता तरी म्हणजे सगळ्यात चर्चेचा विषय म्हणजे मथुर असतो आणि मथुर ज्या मैदानात जातं त्या मैदानात 100% क्रेज नेहमीच असतो. दादा ही सभोवताली जी गर्दी असते मथुर आणि सुंदरच्या एक वेगळंच काहीतरी आनंद देऊन जातं. तुम्हाला कशा काय प्रकारे आनंद होतो जेव्हा एवढी सगळी गर्दी जेव्हा असते? आमच्या पैऱ्यात मथुर असतो तेव्हा सुंदरच्या देखील कडेला जास्ती म्हणजे वेगळाच काहीसा क्रेज असतो, मथुर जर असला तर जास्ती म्हणजे भरपूर गर्दी अशी, भरपूर सारे फॅन्स मित्रपरिवार सुद्धा आपल्या जास्तीच म्हणजे ओव्हरलोड क्रेज असतो जेव्हा सुंदर मथुर एकत्र असतो. सुंदरची आता क्रेज हळूहळू वाढत चालली, श्रेय कोणाला द्याल? श्रेय नक्कीच आम्ही आमच्या बैलाला देणार. 100%. आज त्याच्या जोरावरती तो पळून एवढं सगळं नाव करतोय, त्याच्या पलाकडे बघते काय वाटतं, काय अपेक्षा ठेवली तुम्ही त्याच्याकडनं? आता जर आमची त्याच्याकडून काहीच अपेक्षा राहिलेली नाही, ज्या काय अपेक्षा होत्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आमचं पूर्ण महाराष्ट्रात नाव झालेलं आहे, कारण की आमची ओळख कुठेच नव्हती, जेव्हा आमचं सुंदर पालायला लागला तेव्हा आमची ओळख झाली. बरोबर. ती ओळख देखील अशी झाली की ती पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाली. दादा आता बघतोय की 3 फेऱ्याला पण सुंदर पळायला पाहिजे अशी सगळी सांगतात, तर तुमचं काय म्हणणं आहे? 3 फेऱ्याला आम्ही आता कर्जत केसरी जो झाला, राजा 777 केसरी, ती तशी हाकलला आम्ही, गटपास झालेला बैल, पण सेमीत जी आमची इच्छा नव्हती त्याच सेमीत बैल लागला, मथुरच्या सेमीत बैल लागला ना, गाडी क्वार्टर फायनलला उतरली, 2 नंबरला गाडी उतरली, म्हणजे भावामध्ये लढत झाली, ती नव्हती व्हायला पाहिजे. तरी पण बघायला गेलं तर आज एकत्र पळताना बघून असं म्हणजे कसा आनंद वाटला बघा, कारण का आपण आपल्या सोबत पळतो त्या नंदीवर तेवढंच प्रेम करत असतो, काय सांगाल? मथुरवरती माझा भरपूर असं प्रेम आहे, कारण की मथुर जो पहिले क्रेज होता मथुरचा, तेव्हा माझ्या दामणीला सुंदर नव्हता तेव्हा मी मथुरच्या मागे गेलेलो आहे, मथुरचा मी खूप मोठा फॅन आहे. आणि आज तोच नंदी कुठेतरी आपल्या नंदीच्या सोबत पळतं, आनंद कसा आहे, घरच्यांचा आनंद कसा आहे? घरच्यांचा आनंद, आमच्या फॅमिलीचा पूर्ण आनंद काहीसा वेगळा असतो, कारण की या बैलामुळे आमचं खूप मोठं नाव झालेलं आहे.
नक्कीच दादा. आता मला तर वाटतं आज पल्ले मग नियोजन कसं करणार पुढचं? नियोजन होईल नक्कीच, लवकरच नियोजन होईल आणि चांगलीच आता बोनिवलीच्या मैदानाला चांगलाच एक गुलाल घेताना तुम्हाला दिसेल सुंदर. 100% हार असो किंवा जीत असो पण चांगलंच नियोजन असणार. ओके. दादा बघायला गेलं तर पैरे पण चांगले चांगले तुम्हाला विचारत असतील, पण प्रत्येकाला बैल देणं होत नाही. अशा वेळी तुम्ही पैरे करायला काय संदेश देता? कारण का बघा एकदा ही गाडी पळत असली ना, तर परत तोडायला पण थोडंसं प्रॉब्लेम येतात किंवा आता मधुर मागितला तर परत आपल्याला प्रत्येकाला नाही बोलायला पण होत नाही. काय सांगाल? ते तर झालंच नाही, कोणाला बोलताना येत नाही सहजासहजी लवकर, पण कुठेतरी आम्हाला ते समजून घेतात, याचं देखील आम्हाला म्हणजे त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो. जे पहिल्यासाठी थांबतात, म्हणजे एक एक दोन दोन मैदान झाले थांबतात, तर त्यांचा धन्यवाद मानतो. कारण की नियोजन झालेलं असलं का मग डायरेक्ट नाही करता येत. जर नियोजन नसलं झालं तर आम्ही नक्कीच पहिल्या देखील पलताना दिसतो. जसं काय मागे आम्ही योगीत पळालो, पोलीस मध्ये वगैरे अशा भरपूर नंदींच्याच पलताना दिसतो. नक्की दादा, खूप सारे शुभेच्छा तुम्हाला वेळातनं वेळ काढून वेळ दिल्याबद्दल. कारण का बघा आता अंधार झाले तरी पण तुम्ही अजून इथपर्यंत थांबलात. दादाची मागच्या टायमाला मुलाखत घेतलेली तेव्हा म्हणजे असं बोलत होते की दादा कुठंतरी अडकतात. आज बघा बिंदास आणि रोकटोक बोलले. यालाच बोलतात म्हणजे आता कॅमेरा एकदा चालू झाल्याच्या नंतर बोलणं. आता त्यांना हळूहळू प्रॅक्टिस झाली आहे. दादा तुला पण शुभेच्छा. येणाऱ्या कालामध्ये आणखी असंच चांगलं नाव करीत राहा आणि आपलं सुंदर तर नाव करतो, तू पण नाव करीत राहा. धन्यवाद दादा. धन्यवाद.